कृषी मंत्री सभागृहात 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। विधिमंडळाच्या चौकशी अहवालातनं माहिती समोर। रोहित पवारांचं ट्विट करून पुन्हा कोकाटेंवरती निशाणा। मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अनिल परब यांची आज पत्रकार परिषदेत योगेश कदम यांच्यावर काय आरोप करणार याकडे सगळ्यांचं लक्ष। येत्या 4 ऑगस्टला मुंबईत मनसेचं शिबिराला फक्त मुंबईतले पदाधिकारी राहणार उपस्थित। पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे ऍक्शन मोडवर। राज्यसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर होणाऱ्या चर्चेत अमित शहा होणार सहभागी। संध्याकाळी 7 वाजता विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणार, तर नड्डा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकरही घेणार सहभाग। रशियामध्ये 8.7 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का। 3 देशांना सुनामीचा अलर्ट। 12 फुटांपेक्षा जास्त लाटा उसळण्याचा अंदाज। भारताला इतर देशांचं समर्थन न मिळणं हे परराष्ट्र धोरणाचं अपयश। बडे मुद्द्याच्या चर्चेत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा भाजप विरोधात हल्लाबोल। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी साचलं पाणी। नासा आणि इस्रोचं NISAR सॅटेलाइट आज होणार लॉन्च। संध्याकाळी 5:40 श्रीहरिकोटावरनं अवकाशात झेपावणार। देशावर येणाऱ्या संकटांवरती ठेवणार नजर। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे। रोहित पवारांनी मात्र आता पुन्हा एकदा ट्विट करून कोकाटे 18 ते 20 मिनिटं पत्ते खेळत होते असा आरोप केलाय। विधिमंडळाच्या चौकशी अहवालातनं ही माहिती समोर आली आहे। रोहित पवारांनी ट्विट करत हा आरोप केलाय। तसंच सरकार माणिकराव कोकाटेंवरती कारवाई करणार का असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। रोहित पवारांनी केलेल्या ट्विटमुळे नव्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय। दरम्यान अजित पवार आणि कोकाटेंच्या भेटीनंतर त्यांचा राजीनामा घेतला जाईल अशी दाट शक्यता होती, मात्र त्यांच्या राजीनाम्यावर अद्याप काही फैसला झालेला नाही। त्यामुळे आता रोहित पवारांच्या नव्या आरोपांनंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवरती काय कारवाई होणार हे बघावं लागणार आहे। पुन्हा एक नवीन ट्विट रोहित पवारांकडनं 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल आहे अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे। खरं तर कोकाटेंनी ज्या वेळेला स्पष्टीकरण दिलेलं होतं यावरती, तेव्हा ते म्हणाले काही सेकंदांची ऍड मी स्किप करत होतो, मात्र आता जो अहवाल समोर आलाय त्यामध्ये 18 ते 22 मिनिटं कोकाटे पत्ते खेळलेत। हे समोर आल्यानंतर रोहित पवारांनी ते एक्सवरनं पोस्ट देखील केली आहे ही माहिती। त्यामुळे आता रोहित पवारांनी पुन्हा एकदा मागणी केली आहे कोकाटेंच्या राजीनाम्याची। आणखी एक मोठी बातमी, काल मंत्रिमंडळाची बैठक झाली। दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा टळलेला असला तरी खाते बदल मात्र होण्याची शक्यता आहे। क्रीडा, मदत पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन या 3 खात्यापैकी एखादं खातं हे माणिकराव कोकाटेंसोबत अदलाबदल होऊ शकतं अशी शक्यता आहे। पण जोवर शिंदेंच्या मंत्र्यांवरती कारवाई होत नाही तोवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरती कारवाई नाही अशी भूमिका घेतल्यामुळे हा खातेबदल कधी होईल हे सांगता येणार नाही। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। प्रणाली, एकतर ज्या पद्धतीने कोकाटे म्हणत होते की मी ऍड स्किप करत होतो, पण आज रोहित पवार पुन्हा म्हणतायत 18 ते 22 मिनिटाचा व्हिडिओ आहे। कारवाई कधी होणार असा प्रश्न पुन्हा विचारलाय, मात्र काय एकूणच गोंधळ आहे हा? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे प्रकरण पुढे आल्यानंतर सभागृहातला हा व्हिडिओ असल्यामुळे विधान भवनात एक चौकशी समिती नेमण्यात आली होती आणि आता रोहित पवार यांनी एक्सवरच्या या पोस्टमधून दावा केलेला आहे की तो जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये 18 ते 22 मिनिटं माणिकराव कोकाटे हे पत्ते खेळत असल्याचं उघडकीस आल्याचा दावा रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून केलेला आहे। आता जो चौकशी समितीचा अहवाल आहे त्याचा कागद किंवा त्याची जी माहिती आहे त्याचा काही पुरावा
दावा यांच्याकडे रोहित पवारांकडे आहे का, एक तर हे बघावं लागेल. आणि जर रोहित पवार यांचा दावा हा जर योग्य असेल तर मग माणिकराव कोकाटे यांनी स्वतःला वाचवण्यासाठी केलेली सारवासारव ही किती खोटी आहे हे यातून उघडकीस होईल. त्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागेल की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासाठी अजूनही विरोधक आणि विशेषतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे आग्रही आहेत. अजूनही या प्रकरणाचा पिच्छा त्यांनी सोडलेला नाहीये, कारण ज्या पद्धतीनं काल माणिकराव कोकाटे यांच्यावरची कारवाई टळली त्यानंतर असं वाटलं होतं की हे प्रकरण शांत होईल, परंतु आज सकाळी रोहित पवार यांनी केलेल्या या पोस्टवरनं पुन्हा एकदा हा दबाव कायम ठेवण्याचा किंवा तो वाढवण्याचा प्रयत्न हा विरोधकांच्या वतीने केला जातो हे जवळपास स्पष्ट दिसून येत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की कालच्या बैठकीमध्ये राजीनामा मंत्रिपदावरून जरी गच्छंती माणिकराव कोकाटे यांची झालेली नसली तरीही खात्याचा बदल मात्र होऊ शकतो असं सांगितलं जात आहे. आणि त्यामुळं माणिकराव कोकाटे यांना नेमकं त्यांच्याच पक्षाच्या वाट्याला असलेली जी पदं आहेत, जी मंत्रिपद आहेत त्यापैकी एखादं मंत्रिपद दिलं जाऊ शकतं किंवा त्याची अदलाबदल केली जाऊ शकते. तर मग असे कुठले खाती आहे, तर क्रीडा खातं आहे, मदत पुनर्वसन आहे आणि अन्न व औषध प्रशासन आहे. हे 3 अशी खाती आहेत जी राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये आधीच आहेत. आणि यापैकी एखादं खातं ज्याचा जनतेशी संबंध कमी येईल असं एखादं खातं जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना दिलं जाईल. कारण माणिकराव कोकाटे हे कायम त्यांच्या विधानांमुळे, त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले आहेत आणि अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे त्यांना असं एखादं खातं दिलं जाण्याची शक्यता आहे जिथे जनतेचा संबंध हा कमी येईल. आणि जनतेचा संबंध जिथे कमी येतो तिथे प्रसारमाध्यमांचा सुद्धा संबंध कमी येतो आणि त्यामुळे त्यांना असं एखादं खातं दिलं जाण्याची शक्यता आहे जिथं लोकांशी त्यांचा संपर्क कमी होईल. आणि त्यामुळं हा खांदेपालट नेमका कधी होईल हे सांगणं खरं तर कठीण आहे. कारण कालच्या बैठकांमध्ये ही सुद्धा एक चर्चा होती किंवा एक विधान पुढे आलेलं होतं की केवळ राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांवर कारवाई का, शिंदेचे जे मंत्री आहेत ते सुद्धा अडचणीत आलेले आहेत, त्यांची सुद्धा भ्रष्टाचाराची काही प्रकरणं पुढे आलेले आहेत. अशा वादग्रस्त मंत्र्यांवर शिंदे जर कारवाई करत नसतील तर वारंवार राष्ट्रवादीनेच कारवाई केली तर पक्षाची प्रतिमा ही महायुतीमध्ये मलिन होते, राज्यामध्ये ती प्रतिमा डागाळली जाते. तर ते योग्य नाही पक्षाच्या दृष्टीनं, अशी सुद्धा प्रतिक्रिया ज्येष्ठ मंत्र्यांनी दिलेली होती. प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील अत्यंत महाग आणि मोक्याच्या 3 एकर जागेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. संदीपान भुमरेंच्या जावयाच्या नावावर केलेल्या जमिनीवर राजेश कोठारी यांनी दावा केलाय. या प्रकरणी त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान कोर्टानं जैसे थेचे आदेश दिलेत. ही 3 एकर जागा ज्याची किंमत 150 कोटींपेक्षा अधिक आहे, ती जागा संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांचा चालक जावेद शेख याच्या नावावर करण्यात आली. ही जागा हिबानामा म्हणून दिली. त्यामुळे संदीपान भुमरे, विलास भुमरे यांच्यासोबतच त्यांचा चालक जावेद शेख गोत्यात येण्याची चर्चा सुरू झाली आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या प्रकरणासंदर्भातली माहिती घेऊयात. सिद्धार्थ, ह्या जागेवरचे अनेक ट्विस्ट येत आहेत. मात्र ज्यावेळेस संदीपान भुमरे आणि विलास भुमरे या बाप लेकांचा चालक जावेद शेख याच्या नावावर ही जागा झाली त्यावर मात्र या प्रतिक्रिया आणि सगळ्यांना आश्चर्य व्यक्त झालं. कारण त्याच जागेवर उभा आहे मी आणि 150 कोटीची जागा आहे आणि एक साधा ड्रायव्हर एवढी जागा कशी घेऊ शकतो हे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र आता या प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट आलेला आहे की या जागेचा मालकीसाठी आणखी एक राजेश कोठारी नावाचा व्यक्ती समोर आलेला आहे. त्यांनी या जागेवर दावा सांगितलेला आहे आणि हा दावा घेऊन तो सुप्रीम कोर्टात गेला होता आणि सुप्रीम कोर्टाने आता जैसे थेची परिस्थिती या ठिकाणी जे आहे आदेशित केलेली आहे. याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की संदीपान भुमरे, त्यांचा मुलगा विलास भुमरे आणि त्यांचा चालक यांनी ही जागा कशी ताब्यात घेतली, कारण मूळचा मालक असताना कागदपत्र कसे तयार केले याची चौकशी सुद्धा सुरू आहे. मी आता त्याच जागेवर उभा आहे. आपण बघतोय जे शेख जावेद पिता शेख रसूल हा जो आहे हा संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांचा ड्रायव्हर आहे आणि त्याच्या नावावर ही जागा जवळपास 150 कोटीची 3 एकर जागा आहे. ही जागा एवढी महागडी आहे की इथली जागा घेणं म्हणजे अनेकांसाठी स्वप्न आहे, श्रीमंत लोकांसाठी. मात्र एक साधा चालक 15 ते 20 हजार महिन्यावर काम करणारा चालक त्याच्या नावावर 150 कोटीची जागा होते. ही जागा जी आहे हिबानामा म्हणजे बक्षीस पात्र करून दिलेली जागा आहे. मात्र बक्षीस पात्र जागा जरी करून घेताना 150 कोटीची जागा नावावर करून घ्यायची असेल तर सरकारचा कर किती होतो आणि तो कर भरला की नाही भरला याबद्दलची सुद्धा आयटी चौकशी करते. म्हणजे आयकर विभागाने सुद्धा शेख जावेद शेख पिता रसूल यांना नोटीस पाठवलेली आयकर विभागाने.
त्याच्यावर पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे, मात्र तो पोलिसांच्या गुन्ह्याला हजर होत नाही, तपासाला सहकार्य करत नाही। आयटीची नोटीस, आयकर विभागाची नोटीस आलेली, त्या नोटीसला सुद्धा त्यांनी अजून उत्तर दिलेलं नाही, वेळ वाढून घेतलेला आहे। आता याची थोडीशी 2 मिनिटात मी हिस्ट्री सांगतो की ही जागा मुळात निजामाचे अधिकारी सालार जंग यांची होती। सालार जंग यांचा चालक त्याने आपल्या नावावर ही जागा असल्याचं हिबानामा करून घेतलेला, त्या हिबानामाच्या याच्यावर ही जागा जी आहे त्याचा दुसरा एक या ठिकाणी वारस उभा राहिला, तो पण बनावट नावाने, बनावट कागदपत्राने, आणि त्याने भुमरे आणि संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांच्या नावावर हिबानामा करून दिलेला आहे। अत्यंत किचकट प्रक्रिया आहे। मात्र एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जवळपास 150 एकरची जागा आता संदीपान भुमरे, विलास भुमरे, त्यांचा चालक जावेद हे गोत्यात येणार आहेत का? कारण सुप्रीम कोर्टाने सांगितले की आधीचा मालक जो राजेश कोठारी आहे त्याच्या याचिकेवर जैसे तेचे आदेश दिले। आता नेमकं यामध्ये काय घडामोडी होतील हे पाहणं गरजेचं आहे। बरोबर आहे सिद्धार्थ, या सगळ्यावरती लक्ष ठेवून राहा। धन्यवाद या अपडेटसाठी।